ताई काय हे धरणातलं पाणी आहे? हो, हे धरणातलं पाणी आहे आणि हेच पाणी भरण्यासाठी महिला भगिनी तडपडतात आणि ते पण पाणी 3-4 दिवसांनी येते. ह्या पाण्यासाठी दुर्गंधीयुक्त दूषित पाण्यासाठी येते, तरी पण हे पाणी नाही गावागावात नाही पोहोचत. हे पाणी पाण्याची खूप टंचाई आहे. खूप टंचाई. ओके, फोटो पण घ्या. तोडलेले आहे. हा विषय उमट्याचा विषय अतिशय सेन्सिटिव्ह आहे. यासाठी सेन्सिटिव्ह आहे, पाणी अपुरं येते किंवा पाणी गढूळ येते हा विषय नाही आहे. एवढं मोठं धरण आहे. सर, रायगड जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून आपल्याला जनतेनं निवडून दिलेला आहे आणि उमटे धरणाचा प्रश्न जो आहे पाण्याचा आणि गाळाचा, या संदर्भामध्ये सेवाभावी भूमिकेतून आपण काम देखील केलेलं आहे. नुकत्याच झालेल्या रायगड जिल्हा परिषदच्या सभेमध्ये आपण हा सर्वात प्रथम पाण्याचा ज्वलंत प्रश्न उचललेला आहे आणि आज तुम्ही स्वतः या ठिकाणी आलेला आहात. काय सांगाल? नक्कीच मी सुरुवातीपासूनच म्हणजे मागच्या 2 वर्ष किंवा 3 वर्ष अगोदरपासूनच ह्याच्यामध्ये आहे, कारण पाणी प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि माझ्या इलेक्शनच्या ह्याच्या सर, उमटे धरण आहे ते सातत्यानं विविध प्रश्नांनी चर्चेत असतं. काय सांगाल? पाणी हे जीवन आहे आणि पाण्याचा जो या ठिकाणी दुर्भिक्ष आहे या भागामध्ये, काय नेमकी कारणं असावीत? उमटे धरणाचा प्रश्न तडीस का जात नाहीत, त्याची कारणं काय आहेत? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून आपलंही स्वागत करतो. सन्माननीय सचिन राऊळ साहेब जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आहेत. रायगड जिल्हा परिषदेचा असा माझ्या माहिती म्हणजे 15-20 वर्षाच्या माहितीतला पहिले सदस्य असतील की ते निवडून आल्यानंतर त्यांनी पहिला विषय जिल्हा परिषदेमध्ये उमटे धरणाचा पाण्याचा विषय मांडला. सर्वात विषय महत्त्वाचा उमटे धरण हा रायगड जिल्ह्यातला एक अस्तित्वाचा विषय झालेला आहे. मागच्या 16-17 वर्षांपासून आम्ही हा विषय घेतलेला आहे. रायगड जिल्हा परिषदेकडे पैसे आहेत. रायगड जिल्हा परिषद स्वप्न दाखवते मोठी आहेत, सगळे अर्थसंकल्प मांडतोय पण कोटी, पण ती सगळी आहेत खोटी. ही सगळ्यात डेंजर भूमिका जिल्हा परिषदेची आहे. आपण पाहू शकता माझ्या मागेरी जे उमटे धरण आहे ती 47 गावं आणि 33 आदिवासी वाडे आहेत. या 33 आदिवासी वाड्यांपैकी कोणताही आमचा पुरुष बांधव जेंट्स माणूस पाणी भरत नाही. ते पाणी आमच्या महिला भगिनींनाच भरावं लागतं. आता कालचाच लोकसभेचा मुद्दा महिलांच्या आरक्षणाच्या बाबतीत आपण पाहिला असेल. जे झाले ते जगाला माहीत आहे, परंतु ज्या काही महिला कॉफी आणि थंडा बिस्किट खाऊन जे बाईट देत आहेत टी व्हीच्या माध्यमातून, त्यांना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही एकदा तरी आमच्या उमटे धरणावर येऊन बोला की आमच्या महिलांच्या बाबतीत हे प्रश्न आहेत. मग तुम्हाला कळेल की इथे उमटे धरणावर येताना किती मोठा नाकीनऊ येतो. इथे धरणावर जर एखादी आपत्ती आली तर यायला काय धरणावर यायला साधी व्यवस्था नाही, रस्ता नाही चांगला, जेणेकरून ह्या धरणावर कोणी येऊ नये. जिल्हा परिषदेला मी जाहीरपणे विनंती करतो की आपण 175 कोटींचा अर्थसंकल्प मांडता. 175 कोटींमध्ये जी मुख्य धरणं आहेत त्या धरणांना तुम्ही काय देणार आहात? माझी वाकडीकर साहेबांना विनंती आहे राहुल साहेबांच्या माध्यमातून की जे 52 कोटी 15 वित्त आयोगात जमा आहेत त्यातले जे 2 कोटी तुम्ही खर्च केलेत आणि शिल्लक जे 50 कोटी आहेत त्याच्यापैकी आम्हाला किमान 15 कोटी तर द्या. आणि जर सरकारकडे यंत्रणा नसेल धरणाचा गाळ काढायची तर ते 15 कोटी आमच्यासारख्या सामाजिक संस्थांना द्या. आम्ही चाराण्याचा पण हिशोब देतो आणि आम्ही गाळ काढतो. धरणाचा गाळ काढणं कठीण नाही आहे. बघा, ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झालेल्या आहेत, त्या आता पालकमंत्री पण होत्या, त्यांना पण विषय माहीत नाही अशातला भाग नाही आहे. मागजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापतीचे सन्माननीय दिलीप बोरशेठ छोटमशेठ मागच्या वर्षी सत्कार समारंभाच्या वेळी बोलले, अरे मी या जिल्हा परिषदेचा समाज कल्याणचा सभापती, मलाच ही जिल्हा परिषदेचं उमटे धरण कुठं आहे हे मला माहीत नाही. एवढी मोठी शोकांतिका आहे. आपण पाहू शकता ते तिकडे जॅकवेल आहे, जवळजवळ 14 वर्ष झाले ते जॅकवेल तुटलेला, तिथला संपर्कच तुटलेला आहे. जॅकवेल तुटल्यामुळे पाणी जे सोडणं आहे ते कंट्रोलिंग आता जिल्हा परिषदेकडे नाही आहे. जिल्हा परिषद फक्त काय करते की हवा सोडतात. गेल्या वर्षी आम्ही पुन्हा धरणात उतरणार होतो. राहुल साहेब असतील, निखिल मयेकर असतील, सन्मानित चित्रलेखा पाटील मॅडम असतील, छोटमशेठ असतील, सुरेंद्र म्हात्रे असतील, अनेक सामाजिक संस्था असतील, हे सगळे गेल्या वर्षी आम्ही पुन्हा उतरणार होतो. सगळ्यांनी आम्हाला संपर्क केला होता. पण जिल्हा परिषदेने एक गुगली अशी टाकली की आम्ही जलजीवन मिशनचा जो 8 कोटीचा निधी आहे तो 8 कोटीचा निधी देतो आणि आम्ही सुरुवात करतो धरणात. नंतर काय झालं, ज्यावेळी आम्ही मृदा इथे माणगावच्या पाणी पुरवठा विभागाकडे गेल्यानंतर असं कळलं की 4 लोकांनी फॉर्म भरलेत आणि बाकीचे टेंडर भरलीत, पण टेंडरमध्ये माहिती अपूर्ण असल्यामुळं ती टेंडर काढता येणार नाही. तर माझी सरकारला विनंती आहे, ही आता ही फसवेगिरी आहे, ही मामूगिरी आहे ना,
ती लोकांना सांगा, आमच्यासारख्या शिकलेल्या वकिलांना नका सांगू. आमच्याकडे संपूर्ण शिकलेली टीम आहे. तुम्हाला जर नसेल करायचं तर तुम्ही स्पष्ट सांगा. उमटे धरणात जिल्हा परिषद 1 रुपयाचा खर्च करणार आहे. अनेक सेवाभावी सामाजिक संस्था आहेत ज्या हजारो कोटी रुपये द्यायला तयार आहेत. पण आम्ही इथं काम करायला आल्यानंतर सांगतात की जिल्हा परिषदेच्या ताब्यातलं आमचं धरण आहे, तुम्ही हे करू नका, तुम्ही ते करू नका. एकही जिल्हा परिषदेचा एकही सदस्य इथे आला नाही धरणाचं काम जवळजवळ 1.5 महिना काम चालू असताना बघायला. ही मोठी शोकांतिका आहे ना. तुमची जबाबदारी आहे, धरण तुमच्या ताब्यात आहे, तुमच्या मालकीचं आहे, तुम्ही यायला नको इथे. हा मूर्खपणा सोडा. सन्माननीय राहुल साहेब म्हणजे आम्ही खरोखरच आमच्या ह्याच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो. कारण जेणेकरून ह्या विषय जो आहे हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे आणि ह्या सेन्सिटिव्ह विषयाला सगळ्यांनी न्याय देणं गरजेचं आहे. मी तमाम रायगड जिल्ह्यातल्या पत्रकार संपादकांचा मी आभारी आहे की त्यांनी प्रत्येक वेळी हा उमटे धरणाचा विषय मांडलेला आहे. आता अजून 1-1.5 महिना पडलेला आहे उमटे धरणाचा गाळ काढायला. कठीण काही नाही. आपण जर ठरवलं तर सगळं गाळ निघणार आहे. वाकडीकर साहेब, जिल्हा परिषदेचे राहुल साहेब, ही जी नवीन आलेली जी टीम आहे, यंत्रणा ही हुशार आहे. तर त्यांना मी जाहीर आवाहन करतो, वाकडीकर साहेबांनी जाहीर आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपली जिल्हा परिषदेची एक टीम येऊन उमटे धरणाची पाहणी तर करा. जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेलं धरण ते तर बघा, नाहीतर उपयोग काय. तर जाहीर आवाहन आहे की हा उमटे धरणाचा गाळ यंदा निघेल अशी आम्ही राहुल साहेबांच्या वतीने आवाहन करतो आणि आशा बघतो. ज्या पद्धतीनं निधी या ठिकाणी उपलब्ध केला जातो, कुठेतरी भ्रष्टाचाराचा वास येतो का, अशी काही शंका आहे का? बघा, गेल्या वर्षी 8 कोटी जाहीर केले होते. त्याच्या पेपरमध्ये अनेक बातम्या सुद्धा आल्या होत्या की उमटे धरणाला 8 कोटी मिळाले, 8 कोटी मिळाले. काही ठिकाणी असं झालं की 2 का 4 कोटी रुपये उमटे धरणातले 8 कोटी मागे निघून त्यातला टेंडर बिल काढून लंपास केलेला आहे. तर नंतर शेवटी जाऊन आम्ही पाहिलं पण ते टेंडर रद्द झाली. पण विषय असा आहे की आता उमटे धरण हे आता जिल्हा परिषदेकडे प्रोडक्टिव्ह काम आहे, म्हणजे पैसे काढण्याचं एक साधन म्हणता येईल किंवा माध्यम म्हणता येईल. पण तो आता आम्ही काम ते तसं करून देणार नाही. हा वास, हा जो पैशाचा भ्रष्टाचाराचा वास आहे, त्याला आम्ही आता चांगला बौद्धिक धूप लावून तो वास आम्ही दुर्गंधी ते आम्ही साफ करणार आहोत. आमच्यासोबत यंगस्टार नेतृत्व आहे, राहुल साहेब आहेत, अनेक नेते आहेत. तर आता जिल्हा परिषदेमध्ये आम्ही हा जो धरणाच्या नावावर काढलेला जो गाळ आहे आणि गाळाच्या नावावर हा जो आपण म्हणताय भ्रष्टाचाराचा गाळ आहे, तो आम्ही आता ह्यापुढे करून देणार नाही.